प्रमोद एका गावच्या बस स्टँडवर उभा होता आणि बस येण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात त्याला त्याची पत्नी आरती समोरून येताना दिसली. आरतीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक नाराजीची छटा उमटली. त्याने आपली पिशवी उचलली आणि थोडं दूर जाऊन उभा राहिला. बस स्टँडवर पोहोचल्यावर आरतीने आपल्या कुशीत असलेल्या छोट्याशा मुलीला खाली उभं केलं. मग तिने दूर उभ्या असलेल्या प्रमोदकडे एक अडती नजर टाकली आणि पुन्हा त्या दिशेने पाहू लागली जिथून बस येणार होती. त्यांच्या दोघांचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आलं होतं. आरतीने प्रमोद आणि त्याच्या कुटुंबावर हुंडाबळी, मारहाण आणि घटस्फोट दाखल केला होता. ती गेल्या 6 महिन्यापासून माहेरीच राहत होती. 4 वर्षापासून दोघांचं लग्न झालं होतं. सुरुवातीची 3 वर्ष सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण नंतर मात्र त्यांच्या दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली. प्रमोदची आई आणि बहीण त्याच्याशी आरतीचे अजिबात पटत नव्हते. कालांतराने हे सगळं प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आणि शेवटी कोर्टातही गेलं. 10 दिवसांनी आरतीच्या मावस भावाचं लग्न होतं, म्हणून ती मावशीकडे जाण्यासाठी निघाली होती. प्रमोद हा घर बांधण्याचं काम करणारा मिस्त्री होता. बऱ्याच दिवसापासून तो एका शेजाऱ्याच्या गावात काम करत होता. पण आज 1 महिना झाला होता. जेव्हा प्रमोद पुन्हा एकदा आपल्या घरी जात होता, तेव्हा 2 गावाच्या मधल्या एका शांत आडोशा बस स्टँडवर अचानक त्याची आणि आरतीची भेट झाली. तिथे एका तुटलेल्या खांबाचा तुकडा 2 दगडावर ठेवून एक साधासा बाकड बनवलेला होता. आरती त्या बाकडावर बसून बसची वाट पाहू लागली. ती विचारात गडलेली होती. इतक्यात तिने पाहिले की तिची 3 वर्षाची मुलगी चालत चालत समोरच्या झाडाच्या सावलीत बसलेल्या प्रमोदकडे पोहोचली होती. हे पाहून आरतीला राग आला. तिने जोरात हाक मारली, "मनू बाळा, इकडे ये परत." प्रमोदसुद्धा विचाराच्या गर्दीत हरवून गेला होता. तेवढ्यात मागून आलेल्या मुलीने आपल्या कोमल हाताने त्याला स्पर्श करत हळू आवाजात बाबा म्हटलं आणि हे ऐकताच प्रमोदने तिला लगेच उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि भरभरून प्रेम करू लागला. "मनू, माझी गोड मनू, इतक्या दिवसांनी तू बाबाला ओळखलंस? तूच माझी खरी लेक आहेस गं, माझं सगळं जग." मनू बाबाच्या कुशीत विसावली होती. प्रमोद तिच्यावर माया करत होता. तेवढ्यात आरती धावत आली आणि मनू त्याच्या कुशीतून ओढून घेतलं. पण मनू पुन्हा बाबाच्या कुशीत जाण्याचं म्हणून रडू लागली. आरतीने तिला जोराने ओढून बाकाजवळ आणलं, पण मनूचा चेहरा बाबाच्या दिशेने होता आणि तिचं मन तिथेच अडकलेलं होतं. असं म्हणतात की मुलगी ही वडिलांच्या हृदयाच्या सर्वात जवळचा असते. इतक्या दिवसानंतर आपल्या मुलीचा स्पर्श मिळाल्यामुळे प्रमोदच्या मनाला अपार आनंद झाला. तोही आपली पिशवी उचलून त्याच्या मागोमाग खांबाच्या बाकापर्यंत येऊन पोहोचला. मग त्याने मनूचा हात पकडत आरतीकडे पाहू वाटलं. "ही माझी मुलगी आहे आरती, मला तिला कुशीत घेण्यापासून थांबवू शकत नाहीस." तेव्हा आरतीने रागाने मनूचा हात प्रमोदच्या हातातून ओढून घेतला आणि चिडून म्हणाली, "दूर राहा, ही फक्त माझीच मुलगी आहे." प्रमोद ठामपणे म्हणाला, "ती आपल्या दोघांची मुलगी आहे. अजून आपला घटस्फोट झाला नाही आहे. अजूनही तू माझी पत्नी आहेस." हे ऐकताच आरती ओरडत म्हणाली, "कसली पत्नी? तूच तर कोर्टात माझी बदनामी केलीस. मला चारित्र्यहीन, कुलट आणि वेडी ठरवलंस. कोणी आपल्या बायकोवर असे आरोप करतो का?" आरतीचा आवाज थरथरत होता. "तुझ्या हृदयावर हात ठेवून सांग प्रमोद, मी कधी परक्या पुरुषाकडे नजर टाकली का?" प्रमोदनेही उद्रेकाने उत्तर दिलं. "मग तू काय कमी आरोप लावलेस माझ्यावर? की मी तुझ्याकडून हुंडा मागतो, रोज तुला मारतो, माझी आई आणि बहीण तुला खायला देत नाहीत, की माझे दुसऱ्या बाईसोबत अनैतिक संबंध आहेत? हे सगळं कोणी केलं?" आरती थोडी नरम झाली आणि म्हणाली, "हे आरोप माझ्या भावाने आणि वकिलाने केले, मी नाही. मी एक शब्दही नाही लिहिला त्या तक्रारीत." प्रमोद थोडा शांत होत म्हणाला, "आणि मी काय स्वतः आरोप केले होते? सगळं माझ्या वकिलाने लिहिलं. मी त्याला सांगितलं होतं की चारित्र्यहीन नाही आहे, असे खोटे आरोप तिच्यावर लावू नका. पण त्याने सांगितलं, मग तर केसच उभा करत नाही आणि तुलाच शिक्षा होईल." क्षणभर दोघेही शांत झाले. एकमेकांच्या नजरेत एक प्रकारचं दुःख होतं, विसंवाद आणि अधुरी माया दिसत होती. आरती थोडी शांत झाली आणि गंभीर स्वरात म्हणाली, "तू खरीच वकिलाला सांगितलं होतं की बच्चलनवाला आरोप ठेवू नकोस? मनूची शपथ घेऊन सांग." प्रमोदने हात मनूच्या डोक्यावर ठेवत शांतपणे उत्तर दिलं, "मनूची शपथ, मी खरंच सांगितलं होतं वकिलाला की ती तशी नाही आहे. तू आरोप ठेवू नको." हे ऐकताच आरती एकदम शांत झाली.
तिच्या डोळ्यात थोडं समाधान आणि थोडं दुःख उमटलं. तिने काहीच न बोलता मनूला मोकळं केलं. जणू मनातून परवानगी दिली की प्रमोद तिला कुशीत घेऊ शकतो. प्रमोद तर केव्हाच त्या क्षणाची वाट पाहत होता. त्याने पटकन मनूला उचलून आपल्या कुशीत घेतली. प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवला. तो म्हणाला, मनू, तुला बाबाची आठवण येते का गं? मनू आपल्या छोट्याशा हाताने बाबाच्या चेहऱ्यावर हात फिरवत निरागसपणे म्हणाली, आई आठवणच येऊ देत नाही. ती म्हणते बाबा खूप वाईट आहेत. प्रमोद आरतीकडे पाहत हसरा पण उदास चेहरा करत म्हणाला, हो बाळा, मी वाईटच आहे. गरीब आहे ना, म्हणून वाईट आहे. आई, बहीण आणि बायको यांच्या भांडणाच्या मध्ये अडकलो होतो. आई आणि बहिणींचं प्रेम हवं होतं आणि पत्नी सई, म्हणून वाईट ठरलो. आरती थोड्या कडवट आवाजात म्हणाली, मनू, असं खोटं बोलू नकोस बाळा. मी कधी म्हणाले बाबा वाईट आहेत? 3.25 वर्षाची मनू पटकन म्हणाली, तू म्हटली होती. आजी, मामा आणि तू सगळ्यांनीच तर म्हटलं होतं की बाबा वाईट आहेत. आरती थोडीशी गडबडून गेली. ती हळू आवाजात म्हणाली, नातं तुटायच्या मार्गावर होतं. कदाचित मी म्हटलं असेल. आणि तसंही तू नेहमी माझ्या आई आणि बहिणींकडचं झुकायचास. माझं तर जणू त्या घरात अस्तित्वच नाही. प्रमोदचा चेहरा कठोर झाला. तो म्हणाला, असं खोटं बोलू नकोस आरती. लक्षात आहे का तुला? एकदा मी तुझा पक्ष घेतला होता, पण त्यानंतर आई आणि बहिणीने काय केलं होतं? रडत रडत सगळा मोहल्ला गोळा केला होता. घराबाहेर जाऊन बसल्या होत्या आणि सगळ्यांना सांगत होत्या की प्रमोदने आम्हाला घराबाहेर हाकलून दिलं. आरतीचा आवाज आता कटुतेने भरलेला होता. ती म्हणाली, तुझी आई आणि बहीण म्हणजे नुसत्या नाटकबाज. त्यांना सुरुवातीपासूनच मी नको होती. घरातून मला हाकलून देण्याचा डाव रचला होता त्यांनी, आणि शेवटी यशस्वी झाल्या ना. प्रमोद हळूहळू बोलू लागला, त्या जशा आहेत तशा असेना, पण त्या माझी जबाबदारी आहेत. त्यांना नाकाराल असत तर समाजाने जगू दिलं नसतं मला. पण काश तू समजून घेऊ शकली असतीस की एक नवरा फक्त बायकोलाच नाही तर आई, बहीण, भाऊ, वडिलांनाही काही सांगू शकत नाही. जर तू हे समजून घेतलं असतं तर आज आपण एकत्र असतो. आपल्या मनूला आई बाबा दोघांचं प्रेम मिळालं असतं. आरती काही क्षण गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणली, एक गोष्ट सांगू? प्रमोद मनूचे केस नीट करत म्हणाला, काय? आरतीने हळूच उत्तर दिलं, तुझ्यापासून दूर गेल्यावर मला कळलं काही चुका माझ्याही होत्या. प्रमोद थोडा थांबून म्हणाला, आणि आज मीही कबूल करतो, चूक माझीही होती. मला तुझ्यावर एवढा राग कधीच दाखवायला नको होता. मग दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. पण त्या शांततेत एक नवं नातं फुलू लागलं होतं. काही वेळ कुणी काहीही बोललं नाही. प्रमोद सावधपणे आरतीचा चेहरा पाहून लागला आणि मनात विचार करू लागला, किती कमजोर झाली आहे ती आता. माझ्या घरात असताना तिच्या चेहऱ्यावर किती तेज आणि किती नूर होता. ती लग्नाला जात होती, पण न मेकअप, न चांगली साडी घातलेली होती. तिच्या आत्यालाही कामवालीची गरज होती, म्हणून लग्नाच्या 10 दिवस आधीच तिला तिथं बोलवले होते. आरती डोळे खाली करून उभी होती. तिचं लक्ष प्रमोदच्या पायाकडे गेलं. फाटलेल्या जुन्या बुट्यामधून बोटं दिसत होती. पॅन्टही काही ठिकाणी फाटलेली होती. असे कपडे ती कधीच त्याला घालू देत नव्हती. ती मनात विचार करू लागली, आज जर ती त्याच्यासोबत असती तर ती एकट्याने लग्नाला जात नसती. ती आपल्या नवऱ्यासोबत नटून थटून लग्नाला जात असती. आता एकटी जाईल तर लोकांमध्ये गप्पा फुटणारच. तिने त्याला विचारले, बसने जात आहेस ना, मग छानशी बूट घालून यायचं ना. प्रमोद उदास होऊन म्हणाला, छान बुटासाठी पैसे नाहीत आता. कोर्टाच्या खटल्यामुळे सगळे पैसे त्यात गेले. वकिलाला 30,000 द्यावे लागले. त्याआधी पोलिसांना देखील काही पैसे द्यावे लागले. वर्षभर काम सापडत नाही. महिन्यातले अर्धा दिवस तर घरी बसून राहावे लागते. तुला माहीत आहे ना, घटस्फोटानंतर तू माझ्याकडून 25 लाख मागितलेस. माझ्याजवळ तर 25,000ही नाहीत द्यायला. घर एवढंच आहे, ते तुला देतो. मी आई आणि बहिणीसोबत कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाईन. आरती म्हणाली, मला काही नको आहे. ती काही क्षण शांतपणे विचार करत होती. मग थोडी संकोच म्हणाली, एक गोष्ट विचारू का? प्रमोदने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले, काय म्हणू? मनू जी आरतीच्या कुशीत दबलेली होती, तिच्या डोक्यावर हात फिरवत आणि डोळे खाली करून म्हणाली, माझी आठवण येते का? प्रमोद काही म्हणाला नाही, फक्त शांतपणे खाली रस्त्याकडे बघत राहिला. काही काळ थांबल्यानंतर आरतीने पुन्हा विचारलं,
जेव्हा आठवण येते असेल तेव्हा रागाने चांगल्या चांगल्या शिव्या देत असशील ना? प्रमोद म्हणाला, मला तुझी आठवण येत नाही. आरती लगेच म्हणाली, म्हणजे तू माणूस नाहीस? विसरून गेलास का मला? आधी म्हणायचंच ना. आरती, तुझ्याशिवाय मला झोप येत नाही. मला सोडून जाऊ नको. पण एवढ्या लवकर विसरून गेलास? कदाचित मी खूप वाईट आहे ना? ती प्रमोदच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. प्रमोद डोळे वळवून दुसऱ्या बाजूने पाहू लागला आणि म्हणाला, मी तुला कधी विसरलंच नाही, त्यामुळे आठवण येत नाही. तू प्रत्येक क्षण माझ्या मनात असतेस. जेव्हा मी थकून घरी येतो तेव्हा या डोळ्याने तुझा शोध घेतो की कदाचित तू भांडी घासताना किंवा झाडू मारताना दिसशील अशी आशा धरतो. पण तू दिसतच नाही. तू गेल्यानंतर एकही दिवस मला शांततेने झोप लागली नाही. जेव्हा काम नसते मी घरात बसून दरवाजाकडे बघत बसतो. कदाचित माझ्या आठवणीचा वेढा घेऊन तू परत येशील अशी वाट पाहतो. इतकं ऐकूनच आरतीचा चेहरा बिकट झाला. ती रडून थांबवून म्हणाली, इतकी आठवण येते तर मग का मला घेऊन जायला आला नाहीस? प्रमोद हळूच म्हणाला, जर मी न्यायला आला असतो तर तू माझ्यासोबत येशील का? आरती थोडी थांबून म्हणली, सांगू का खरं? प्रमोद थोडा हसत म्हणाला, तू खोटंसुद्धा बोलशील तरी मी विश्वास ठेवेन. ती मग म्हणाली, जर तू मनापासून फोन केला असता ना तरी मी नक्की परत आले असते. मी तुझ्या फोनची वाट पाहत होते. तुझा फोन येईन याची मी नेहमीच वाट पाहत होते. तिचा आवाज दुःखाने भरलेला होता. प्रमोद थोडा कठोर होऊन म्हणाला, खोटं बोलतेस. असं खरंच असतं तर तू माझ्यावर मुकदमा का केला? आरती म्हणाली, तू काय म्हणाला होतास ते आठव. जात आहेस तर परत कधी यायचं नाही. मी काहीही केलं नाही. सगळं माझ्या भावाने आणि आईने केलं. पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट दाखल केल्यानंतर तुम्ही पण माझ्यावर एवढी दागिने घेऊन निघाल्याची तक्रार नोंदवली होती. प्रमोद म्हणाला, जेव्हा गोष्ट ठाण्यापर्यंत पोहोचतात तेव्हा काहीच राहत नाही. आपण एकमेकांना समजवण्याऐवजी उलट गोष्टी पुढे नेल्या. मग दोघीही काही काळ शांत झाली. शेवटी प्रमोदने हळूच विचारले, एक गोष्ट सांगू का? आरती डोळे भरून पाहून म्हणाली, काय? प्रमोद भावूक होऊन म्हणाला, माझ्या सगळ्या चुका माफ कर. घरी परत ये. तुझ्याशिवाय माझं काही नाही. मी तुटलोय. ती आधीपासून या क्षणाची वाट पाहत होती. प्रमोदने हे शब्द उच्चारले आणि त्याच्याच तोंडून ऐकताच आरती प्रमोदच्या गळ्यात पडून रडू लागली. ती म्हणाली, मला घरी घेऊन जा. मनूचे बाबा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. छोटी मनू टाळ्या वाजवत होती. तिला हे सगळं समजलं होतं की आता आईबाबांच्या वादांचा शेवट झाला आहे. तिला पुन्हा आई आणि बाबाचं प्रेम मिळालं होतं. कदाचित बससुद्धा त्यांच्या पुनर्मिलनाची वाट पाहत होती. काही वेळात बस आली आणि ते दोघे एकत्र बसमध्ये चढले. एकत्र बसून जात होते. नंतर आरती प्रमोदच्या घरी परतली. घरात पोहोचताच सासू आणि नणंदसुद्धा तिला समजून घेतलं. आता त्यांना देखील समजलं होतं की वादातून काहीही चांगलं होत नाही. मित्रांनो, भांडण करा पण बोलचाल कधीही थांबवू नका. कारण बोलचाल थांबल्यानंतर वाद शांत होण्याचे सर्व मार्ग बंद होतात. प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीचा सन्मान केला पाहिजे. कारण आपल्या सोयीसाठी आपले घर, कुटुंब आणि सगळं काही सोडून तुमच्याकडे आली आहे. आणि प्रत्येक पत्नीने आपल्या पतीची जबाबदारी आपलीच समजून घेणे गरजेचे आहे. फक्त अशा समजुतीने नातं मजबूत होतं. मित्रांनो, पती पत्नी एक पवित्र बंधन असते ज्यामध्ये सत्य आणि विश्वासाच्या नाजूक धाग्याने दोघं बांधलेले असतात. या नात्यात पती आणि पत्नी दोघांनाही प्रेम, आदर आणि समजूतदारपणाने आयुष्य घालणे आवश्यक असते. जर कोणीही चूक झाली तर पती पत्नीचं नातं पटकन तुटू शकतं. त्यामुळे नातं सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. पण जर पती पत्नी दोघेही प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणे काही सर्व एकत्र घालवले तर त्यांचं नातं इतकं मजबूत होतं की जगाला कोणतीही माणूस ते तोडू शकत नाही. मित्रांनो, आज सर्वात दीर्घ काळ टिकणारं पती पत्नीचं असतो. इतर नाती काळानुसार तुटतात, पण पती पत्नीचं नातं शेवटपर्यंत टिकतं, जोपर्यंत श्वास चालतात. म्हणूनच तुम्ही त्यांच्या आयुष्यातले कोणतेही निर्णय घेणार असाल तर ते काळजीपूर्वक विचार करून आणि योग्य प्रकारे घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्ही आमच्यासाठी आणखी छान छान कथा घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.